श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। आता कालच्या भागात आपण पाहिले होते की श्रीपाद श्रीवल्लभांनी कसा तिरुमलदासावर अनुग्रह केला होता आणि त्याच्यावर कृपा केली होती। आता आपण पुढचा भाग ऐकणार आहोत। आता नरसावधानी यांच्या घरी नरसावधानी त्यांच्या घरी राजगिरा पिकवत असत। त्यांच्या घरीचा राजगिरा फारच चविष्ट होता। खूप विनवणी केल्यावरही ते कोणाला ती भाजी देत नसे। कोणाकडून जर मोठ्या लाभाची जर अपेक्षा असेल ना तरच ते तसे करत असत। राजगिरा त्याला देत असत। श्रीपाद प्रभूंनी एकदा आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला। त्यांनी तिला नरसावधानींच्या घरातून भाजी आणायला सांगितले, परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती। तिला ती गोष्ट अशक्य वाटत होती। त्याच वेळी बापन्नाचार्य म्हणाले, श्रीपादा, उद्या सकाळी मी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जातो। तू त्यांना तुला राजगिरा देण्याची विनंती कर। मी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन गेलो की तू त्यांना राजगिरा देण्याची विनंती कर। मी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जातो, परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या गोष्टीसाठी हट्ट करू नकोस। बघा, आता बापन्नाचार्य काय म्हणाले त्यांना की मी उद्या तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जातो, तू त्यांना विनंती कर त्या राजगिऱ्याच्या भाजीसाठी, आणि जर त्यांनी ती दिली तरच स्वीकार, नाही दिली तर त्यासाठी हट्ट करायचा नाही। श्रीपादांनी ते मान्य केले। दुसऱ्या दिवशी बापन्नार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधानींकडे गेले। त्यांच्या घरी जाताच बापन्नार्य श्रीपादांना म्हणाले, श्रीपादा, मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे। आता नरसावधानी त्यावेळी बाहेर ओसरीवर बसले होते। त्यांच्या डोक्यावर लांब शिखा होती। नुकताच न्हावी तेथे येऊन नरसावधानींचे कर्तन करत होता। आजोबांच्या खांद्यावर बसलेल्या श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितले व 2 हात जोडून नमस्कार केला। अचानक घडलेल्या या घटनेने नरसावधानी आश्चर्यचकित झाले। श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या डोक्यावरील शिखेवर पडली व नरसावधानींच्या डोक्यावरील शिखा आपोआप गळून खाली पडली। नरसावधानी गोंधळलेल्या स्थितीत होते। त्यांची शिखा आपोआप कशी काय पडली हे समजले नाही। त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली त्यांच्या डोक्यावरील शिखा आपोआप गळून पडली। आता त्यांना अत्यंत प्रिय असलेली ही भाजी मागणे योग्य होणार नाही। त्यांना तीव्र दुःख असताना मी त्यांना अधिक दुःखात कशाला टाकू? चला, आपण आपल्या घरी जाऊया। श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीच विचारली नाही। आता काय झालं, इथे काय दाखवलं, नरसावधानींना 2 गोष्टी प्रिय होत्या। एक तर त्यांची शिखा म्हणजे ती मस्तकावर जी असते ती शेंडी, ती खूप प्रिय होती, आणि दुसरं म्हणजे ती राजगिऱ्याची भाजी। श्रीपाद श्रीवल्लभांनी जेव्हा नरसावधानींना नमस्कार केला तेव्हा त्यांच्या लक्ष त्यांच्या त्या मस्तकावरील शिखेवर गेलं। शिखेवर म्हणजे शेंडीवर गेलं। आपण आताच्या भाषेत त्याला शेंडी म्हणू, जशी लांब जशी शेंडी असते ती, आणि ती शेंडी आपोआप गळून पडली। त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणाले की आता नरसावधानी आजोबांना अत्यंत प्रिय असलेली शेंडी गळून पडली, त्यामुळे ते आता दुःखात आहेत, आणि अशा वेळेला त्यांना ती राजगिऱ्याची भाजी मागून मी आता अजून दुःखात त्यांना टाकू शकत नाही। म्हणजे नरसावधानींना त्या दोन्ही गोष्टी इतक्या प्रिय होत्या की त्या कोणासही देताना त्यांना खूप दुःख व्हायचं। मग ते श्रीपाद आपल्या आजोबांबरोबर त्यांच्या घरी निघून गेले आणि त्यांनी परत भाजीसाठी कधी हट्ट केला नाही। म्हणजे बघा, श्रीपाद श्रीवल्लभ इथे नरसावधानींकडे राजगिऱ्याची भाजी मागायला आले होते। आता राजगिऱ्याची भाजी मागणं हा काही छोटी गोष्ट आहे का? पण कसं असतं, ह्या परमेश्वरी लीला असतात आणि त्याचा कुठेतरी संदर्भ असणार, आणि तो पुढील कथेमध्ये नक्कीच येईल। श्रीपादांच्या नमस्काराने केलेली युक्ती नरसावधानींच्या लक्षात आले। ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले। नरसावधानींनी त्या तेजोवलयास विचारले की तू कोण आहेस आणि कुठे चाललायस? त्या तेजपुंज नरसावधानीसारख्या दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले की मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे। तू आतापर्यंत कितीतरी वेळा वेदपठन केले आहेस, स्वयंभू दत्तात्रयाची आराधना केलीस, परंतु त्या श्री दत्तात्रयाने श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला व तू त्यांचा अपमान केलास। तुला तुझ्या शिखेवर राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम, आसक्तीच्या 1 लक्षांश जरी प्रेम श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते। आता बघा, त्या
नरसावधानींच्या शरीरातनं एक असं तेजोवलय बाहेर पडलं. तेजोवलय म्हणजे तो पुण्य आत्मा असतो. आता आपण बऱ्याच वेळा असं जेव्हा टी व्हीमध्ये पिक्चर बघत असतो आपल्या हल्लीचे, तेव्हा तेव्हा कुठेतरी दाखवतात की कोणतरी स्त्री किंवा पुरुष असतो आणि त्याच्या शरीरातनं त्याच्यासारखाच दिसणारा ते एक व्यक्ती बाहेर पडते आणि मग ते कधी जर द्विधा मनस्थित असेल तर दोन व्यक्ती, मग एक व्यक्ती काहीतरी चांगलं सांगते आणि एक व्यक्ती वाईट काहीतरी सांगत असते, म्हणजे असं दाखवतात. तर खरं तर हे म्हणजे हे इथे पण त्याच प्रकारची अशी घटना सांगितली की आपल्यामध्ये सुद्धा एक पुण्य शरीर असतं आणि एक पाप शरीर असतं. एक पापात्मा असतो आणि पुण्यात्मा असतो. जेव्हा आपल्या पुण्य कर्माचा जेव्हा ऱ्हास होत जातो तेव्हा ते पुण्य शरीर असतं ते आपल्याला सोडून जातं आणि मग आपल्यामध्ये पाप शरीर फक्त उरतं आणि आपल्या हातून पाप घडतात. त्यामुळे आपण रोजच्या ह्याच्यात कर्म करतेवेळी सुद्धा खूप विचार करून कर्म केली पाहिजेत. आपण जे काही करतो कोणालाही देवाला दूष न देणं वगैरे असं करण्यापेक्षा ते नेहमी चांगलं बोलावं, चांगलं आणि श्रीपाद कसं होतं, नरसावधानी हे दत्तांची पूजा करायची आणि दत्त काल अग्निशमन नाही कुकुटेश्वर आहे कोणत्या त्या स्वयंभू दत्तात्रयाची आराधना करायची. त्यामुळे त्यांच्या शरीरात ते पाप शरीर होतं. पण त्यांनी काय केलं, स्वतः दत्तांचे अवतार असलेले श्रीपाद शिवल्लभ त्यांची त्यांनी निंदा केली आणि त्यांना ते दत्तप्रभू मानण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांच्या शरीरातनं तो आता पाप आत्मा पुण्यात्मा तो निघून जात आहे आणि त्यांच्या शरीरात फक्त आता काय होणार आहे, पाप आत्मा राहणार आहे. जर त्यांनी ते जेवढं प्रेम राजगिऱ्याच्या, आता शेंडी गळून पडणे, राजगिऱ्याची भाजी न देणे, ह्याचा द्योतक काय, जर त्यांनी ती राजगिऱ्याची भाजी दिली असती किंवा ते शेंडीवर जेवढे प्रेम केलं त्याच्यापेक्षा 1,00,000 म्हणजे जरी त्यांनी प्रेम श्रीपाद प्रभूंवर म्हणजे जेवढं प्रेम करत त्याचे 1,00,000 भाग केले आणि त्यातला एक भाग जरी त्यांनी तेवढं प्रेम श्रीपाद प्रभूंवर केलं असतं तरी त्यांच्या जन्माचं सार्थक झालं असतं. बघा किती मोठा गोष्ट इथे मांडलेली की आपण प्रभूंवर, देवावर किती प्रेम केलं पाहिजे. आपण भौतिक गोष्टींवर, छोट्या छोट्या गोष्टींवर मोह मायामध्ये पडून छोट्या छोट्या गोष्टींवर भरपूर प्रेम करत असतो. पण जेव्हा देवावर प्रेम करण्याचे त्याच्या 1,00,000 जरी आपण देवावर प्रेम केलं किंवा देवावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली की जे काही होते ते देव करतो आणि ते जो काय असेल ते योग्य असेल, जेव्हा आपण अशा विचाराने पुढे चालतो तेव्हा आपल्या जन्माचं सार्थक होतं. मोहाचा नाश म्हणजे मोक्ष. आता मोक्ष म्हणजे काय, आपल्याला कधी कधी आपण म्हणतो मोक्ष म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, तर मोहाचा नाश म्हणजे मोक्ष. म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचा मोह राहणार नाही. आपण सगळं काही वेळेला हा मोक्ष नाश हा अगदी तृप्त मनाने झाल्यामुळे येतो की आपण आता सगळं काही उपभोगून झालं आहे, आता काही उपभोगण्याची इच्छा नाही, कोणत्या गोष्टीचा मोहच उरला नाही आयुष्यात, अशा गोष्टीचा, आणि त्याचा नाश जेव्हा होतो तेव्हा मोक्ष. परंतु मोहपाशांनी स्वतःच बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी घालवली असं कोणी सांगितलं, त्या पुण्य शरीराने त्याला सांगितलं. कारण का श्रीपाद प्रभू प्रत्यक्ष राजगिरा मागायला आले होते आणि तू फक्त मोहापायी तू ती दिव्य संधी, तू लवकरच दरिद्री होशील. त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुझ्याकडे शाकदान मागितले होते. बघा लगेच संदर्भ आला की तू दरिद्री होणार आहे, पण ते दारिद्र्याचं हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभू तुझ्याकडे शाकदान माग. त्यांना जर तू ते दान दिले असतेस तर तुला होणारे दारिद्र्य आले नसते. एवढेच नाही तर ऐश्वर प्राप्त झाले असते, परंतु स्वतः आपल्या हाताने ही संधी दवडली. श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत. या सध्याच्या अवतारात ते गुप्त होणार आहेत व दुसरा अवतार घेणार आहेत, परंतु त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मण रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा तुझ्या घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुला घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने शिजवलेली व वाढलेली राजगिऱ्याची भाजी ग्रहण करून तुला ते ऐश्वर प्रदान करतील. तथापि सध्या मात्र तुझे शरीर मी सोडून जात आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता. त्यांनी मला पुण्य शरीराला तुला सोडून देऊन त्यांच्यात विलीन होण्याची आज्ञा केली होती. श्रीपादांनी तुला नमस्कार केल्यामुळे
तुझ्यामध्ये माझ्या स्वरूपात तुझ्यामध्ये माझ्या रूपात असलेले पुण्य तू गमावलेस आणि तुझ्या केवळ पाप पुरुषच उरला, असे बोलून तो पुण्यपुरुष श्रीपादांमध्ये विलीन झाला. आता बघा घटनेचा संदर्भ बघा कसं पुढे सांगितलेलं आहे आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचं सुद्धा. आता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये हेच आहे की कधी कधी नृसिंह सरस्वती जेव्हा अवतार घेतील तेव्हा काय घडणार आहे, स्वामींच्या अवतारात काय घडणार आहे, ते सगळं सांगितलं. आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात येणारी जी सगळ्या व्यक्ती आहेत, जे कोणी आहेत ते पुढे नरसिंह सरस्वती म्हणून जेव्हा ते अवतार घेतील त्यावेळेला पण ते आलेले आहेत आणि त्या वेळेला त्यांच्यावर काय होणार आहे. म्हणजे मनुष्य हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात कसा अडकलेला आहे आणि तो पुन्हा पुन्हा जन्म कसा घेतो आणि तो आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या कर्माप्रमाणे त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. जर आपण प्रभूची आराधना केली असेल तर पुढच्या जन्मातसुद्धा आपण कधी प्रभूंच्या सहवासात जाऊ शकतो. पण जर आपण प्रभूंची निंदा केली असेल तर पुढच्या जन्मातही आपल्याला ते जाऊन भोगावे लागते, असे इथे सांगितलं. त्यामुळे इथे जन्मोजन्मीचा सिद्धांत म्हणजे मनुष्याला 64 योनीतून फिरावे लागते, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, या गोष्टीवर इथे सारखं सांगितलं. आणि जर पुण्यात्मा असेल तर त्याच्याकडून नेहमी पुण्यच घडत असतं, पापात्मा असेल तर त्याचं पापक्षालन करण्याचे प्रभू उपाय करत असतात, असं इथे सांगितलं. तर नरसावधानी काय होतं, त्यांच्यातले ते पापशरीर त्यांनी मोह सोडला नसल्यामुळे त्यांच्यातलं पुण्यशरीर त्यांना सोडून जात आहे. आणि इथे असं स्पष्टपणे म्हटलं आहे की नरसावधानींनी ना पुढचा जन्म जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू नरसिंह सरस्वती म्हणून जन्माला येतील तेव्हा त्यांचा पुढचा जन्म होणार आणि त्यांचं पुण्यशरीर सोडून गेल्यामुळे त्यांना आता दारिद्र्य येणार आहे. आणि ते दारिद्र्य आल्यानंतर त्यांचं मृत्यूनंतर त्यांना जेव्हा पुन्हा कधी जन्म मिळेल तर पुन्हा म्हणजे लगेच काही जन्म तो श्रीपाद श्रीवल्लभांपासून नरसिंह सरस्वतींच्या काळात त्यांना लगेच नाही. असं कधी अशा दोन जन्मांच्या मध्ये आणखीनही जन्म येऊन जातात. अनेक जन्मानंतर पुन्हा परत कधीतरी आपण प्रभूंच्या सहवासात येत असतो जेव्हा प्रभू पृथ्वी तरावर होतं तिथं. तर जेव्हा केव्हा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील त्यावेळेला पुन्हा या नरसावधानींना एका दरिद्री ब्राह्मण म्हणून जन्म होईल. पण त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी भरपूर पिकेल आणि त्या जन्मामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या म्हणजे नरसिंह सरस्वती या रूपात जाऊन. आता नरसिंह सरस्वती हे रूप हे महाराष्ट्रातले आहे. तर जेव्हा केव्हा ते जातील आणि ते त्यांच्याकडची राजगिऱ्याची भाजी ग्रहण करतील, ती भाजी जेवतील, त्यावेळेला त्यांचं दारिद्र्य दूर होईल किंवा ते दूर करतील. अशा रीतीने नरसावधानींवर त्या पुढील जन्मांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती या रूपात कृपा करणार आहे असे म्हटले आहे. आणि जेव्हा ते त्या काळामध्ये ते त्यांचे पुण्यशरीर जे आहे ते परत त्यांच्या शरीरात प्रवेश करेल आणि त्यानंतर ह्या सगळ्या घटना घडणार आहेत. तोपर्यंत त्यांच्या शरीरात पापशरीरच राहणार आहे. आता अशी घटना सांगितलेली आहे. त्या समयानंतर पुढे नरसावधानांची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांना शब्दांचा अनादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरून विलसणारे तेज लोप पावले. पिठिकापुरात विषुचिका म्हणजे कॉलराची साथ पसरली. त्यात अनेक ग्रामवासी त्या रोगास बळी पडले. दूषित पाण्यामुळे जीवजंतू वाढत असून ते ही साथ पसरण्यास कारणीभूत आहेत असा हा रोग निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला. भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी महामारीच्या रोगावर शास्त्रात सांगितलेल्या रीतीने निर्मूलन पद्धती काढावी व लोकांचे भले करावे अशी प्रार्थना बापन्नाचार्यांना केली. आता काय घटना आली आहे तर म्हणजे जेव्हा ते नरसावधानींचे पुण्यशरीर त्यांना सोडून गेले त्याच्यानंतर काय झालं, ते त्यांची प्रकृती क्षीण होऊ लागली आणि लोक त्यांचा अनादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज होते ते हळूहळू लोप पावू लागले होतं. आणि अशातच पिठिकापुरामध्ये कॉलराची साथ पसरली. कॉलराच्या साथीमध्ये अनेक ग्रामवासी बळी पडत होते. दूषित पाण्यामुळे जीवजंतू वाढत आल्यामुळे हा रोग होत आहे असा निष्कर्ष गावातल्या वैद्यांनी काढला. आणि भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी काय केलं तर या
मारीच्या रोगावर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काहीतरी उपाय पद्धती शोधून काढावी अशी प्रार्थना बापन्नाचार्यांना केली. त्यांनी बापन्नाचार्यांना योग्य पावले त्वरित उचलण्याची विनंती केली. बापन्नाचार्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने नसून वायुमंडळातील प्रदूषित झाल्याने आली आहे. वैद्यांनी त्याचे खंडन करून बापन्नाचार्यांचा विचार वैद्यशास्त्राच्या विरुद्ध असल्याने स्वीकारार्ह नाही अशी भूमिका घेतली. ग्रामदेवतेला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा केल्या जात होत्या. तांत्रिक बळीवर विश्वास ठेवत होते. त्यांचे असे म्हणणे होते की पशुबळी दिल्याने जीवशक्ती जबरदस्तीने बाहेर पडते. मंत्रोच्चारणामुळे ती शक्ती बळी देण्यास व्यक्तीस वश होते. प्राणशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी योगात अनेक क्रिया आणि सात्विक आराधना उपलब्ध असून ग्रामदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्या आराधनाचा अवलंब केला पाहिजे असे बापन्नाचार्यांनी नमूद केले. आता बापन्नाचार्यांनी काय उपाय सांगितला आहे तर प्राणशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी योगात अनेक क्रिया आणि सात्विक आराधना उपलब्ध असून ग्रामदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्या आराधनांचा अवलंब केला पाहिजे. त्यांनी ग्रामवासियांना असे सुचवले की पशुबळी देण्याचे थांबविले नाही सुचवले परंतु त्यांनी पशुबळी देण्याचे थांबवले नाही. श्रीपाद श्रीवल्लभांवर व त्यांच्या दिव्य कृतींवर श्रद्धा असणाऱ्या मंडळींनी हा विषय श्रीपाद प्रभूंकडे नेला. आता बघा बापन्नाचार्यांनी काय सांगितलं, त्यांनी त्याचं हे काढलं की हा जो काही आजार आहे, ही जी महामारी किंवा जी साथ पसरलेली आहे ती जलदोषामुळे नाही, म्हणजे पाणी दूषित झाल्यामुळे नाही तर वायुमंडळ दूषित झाल्यामुळे आहे. तर आणि प्राणशक्ती वाढवण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत. आता आपण सुद्धा थोड्याच वर्षापूर्वी करोनासारख्या महामारीमधून बाहेर आलेलो. तेव्हा आपण करोनाची भयंकर साथ पसरलेली होती आणि त्या साथीमध्ये आपणही बघितलं की आपण नंतर एका गोष्टीच्या खूप मागे लागलो, अचानक उपाय करू लागलो. ती म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी. आणि तेच इथे सुद्धा नमूद केलेले आहे की प्राणशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी योगात अनेक क्रिया आणि सात्विक आराधना उपलब्ध आहेत. म्हणजे प्राणशक्ती जी आपली प्रतिकारशक्ती आहे, जी प्राणशक्ती आहे, म्हणजे प्राण टिकवून ठेवण्याची जी शक्ती आपल्या शरीरातली, की ज्याच्यामुळे आपल्यावर कोणत्याही आजारांचे काही परिणाम, ती वाढवण्यासाठी योगामध्ये अनेक अशा क्रिया सांगितलेल्या आणि त्याचा अवलंब केला. आणि तेव्हाही आपण पाहिलं असेल की अनेकांनी अनेक योग क्रिया वगैरे केल्या होत्या. असे अनेक काढे किंवा आपल्याला आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी जे काही प्रकार करायचे होते त्या करोनाच्या महामारीमध्ये आपण केले होते. आपण लागलो होता का कुठे अघोरी उपाय करायला की ह्याचा बळी द्या, त्याचा बळी द्या, काय करा. म्हणजे हाच त्यांनी सुचवलेला मुद्दा आहे. आणि हा मुद्दा कोणत्याही काळात लागू पडतो की जेव्हा असं काही मोठी रोगाची साथ येईल तेव्हा आपण आपली प्राणशक्ती म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर ही वाढवली पाहिजे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे सात्विक उपाय सांगितलेले आहेत, योगमार्ग सांगितले, त्यांचा अवलंब केला पाहिजे. तर त्या महामारीच्या काळातच नाही, उलटं आपलं जे आचरण आहे ते नेहमीच्या रोजच्या जीवनातसुद्धा आपलं तसंच असलं पाहिजे की आपली प्राणशक्ती वाढली पाहिजे, आपलं शरीरासाठी व्यायाम केला पाहिजे, थोडासा योगा केला पाहिजे, चालणं फिरणं सगळं. आता अनेक जणांना आता वय वाढत गेलं की समस्या असते, सांधेदुखी येते, आणखीन काही आजार येतात. कशामुळे येतात तर आपली जी जीवनशैली आहे ती योग्य नसल्यामुळे. आपण त्याच्यासाठी जे लागणारे उपाय आहेत ते नंतर करायला लागतो, जेव्हा रोग किंवा एखादी व्याधी आपल्याला जडल्यानंतर उपाय करतो. पण तसं न करता ते जे उपाय आहेत किंवा कारण का रोग होऊ नये म्हणजे प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून जे उपाय जे असतात ते आपल्याला सुरुवातीला आपल्या जीवनशैलीमध्येच आले पाहिजेत. व्यायाम, चालणं, योग्य आहार, योग्य वेळी आहार घेणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपण त्यावेळीच केल्या पाहिजेत असं इथे सांगण्याचा मुद्दा आहे. तर बापन्नाचार्यांनी ते एका शब्दात सांगितले की प्राणशक्ती वृद्धिंगत करण्यासाठी योगात अनेक क्रिया आणि सात्विक आराधना उपलब्ध आहेत, आपण त्यांचा अवलंब केला पाहिजे. तर श्रीपाद श्रीवल्लभांवर ज्यांची श्रद्धा होती व त्यांच्या दिव्य कृतींवर श्रद्धा असलेल्या मंडळींनी हा विषय श्रीपाद प्रभूंकडे काढला. त्यावर श्रीचरण म्हणाले की ग्रामदेवतेस आदेश दिला आहे की
तिने पशुबळीची मागणी करू नये. ही ती ग्रामदेवता समुद्र स्नान करण्यास गेली आहे. तिला दुधाची खीर अर्पण केल्यास काली देवता शांत होईल. ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळवण्यासाठी चर्मवाद्याच्या तालावर दवंडी पिटवण्यास सांगितले. दवंडी कोणी पिटायची हे विचारल्यावर ते म्हणाले, विषुचिका रोगाने ग्रस्त असलेल्या व्यंकटय्या यांनी दवंडी पिटावी. आता श्रीपाद शिवल्लभांकडे जेव्हा काही लोक ह्याचा उपाय मागण्यासाठी श्रीपाद शिवल्लभांकडे गेले. आता श्रीपाद शिवल्लभ बहुतेक त्या काळात 1 वर्षाचा आहेत. तर आताच्या ज्या सगळ्या कथा येत आहेत ते श्रीपाद शिवल्लभ 1 वर्षाचे असताना आहेत. तरी पण ज्यांची श्रीपादांवर श्रद्धा आहे ते श्रीपादांकडे गेले आणि त्यांनी श्रीपादांवर यावर उपाय विचारला. तर श्रीपादांनी सांगितलं की मी ग्रामदेवतेला आधीच सांगितलं, तू बळींचा स्वीकार करू नको. ग्रामदेवता समुद्रामध्ये स्नानासाठी गेली आहे आणि तिला दुधाची खीर अर्पण करावी असा श्रीपाद सांगतात. आणि ही दवंडी सगळ्या गावभर पसरव. आणि ही दवंडी पसरवण्यात चर्मवाद्यावर, म्हणजे आपल्याला माहिती आहे, जर आपण पूर्वीच्या काळी बघितलं की एखादी बातमी पसरवायची असेल, दवंडी द्यायची असेल, त्याचं मोठं असं ते चर्मवाद्य असायचं आणि ते मोठमोठ्याने वाजवलं जायचं. आणि नंतर मग जी काही दवंडी असेल ती मोठ्याने ओरडून सांगितली जायची, त्याला दवंडी पिटणे म्हणतात. तर हे दवंडी पिटण्याचे काम ज्याला स्वतःला कॉलराची लागण झालेली आहे अशा व्यंकटय्यांनी करावे असे सांगण्यात आले. श्रीपाद शिवल्लभ म्हणाले, माझा त्यास निरोप सांगा. श्रीपादांचे निष्ठावान भक्त व्यंकटय्याजवळ गेले. तो मरणासन्न अवस्थेत होता. त्याला निरोप देताच तो मूर्छित झाला. या घटनेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता. ही बातमी हा म्हणता संपूर्ण पिठिकापूरमध्ये पसरली व चर्चेचा विषय झाली. व्यंकटय्याने गावात फिरून चोहीकडे दवंडी पिटली. बापन्नार यांनी पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्यासमोर आणून ठेवावे अशी आज्ञा केली. विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी त्यांनी काही मंत्रांचे उच्चार केले व वायुमंडळातील विषारी किटाणू पाण्यात फडफड आवाज करत पडले. अशा प्रकारे वायुमंडळ शुद्ध झाले आणि महामारी रोगाचे पिठापूर सोडले. आता बघा इथे कथा काय आहे की जेव्हा ती बातमी व्यंकटय्याजवळ जेव्हा लोक सांगायला गेले तेव्हा तो मरणासन्न अवस्थेत होता. पण त्याला निरोप देताच तो मूर्छित पडला. शुद्धीवर आल्यावर तो पूर्णपणे बरा झाला होता. त्यांनी बातमी आणि ही सगळी बातमी हा म्हणता गावभर पसरली आणि त्यांनी जो उपाय सांगितला होता तो उपाय केला. आता बापन्नाचार्यांनी व्यंकटय्यांनी गावात फिरून ही दवंडी चोहीकडे पिटली आणि सगळ्यांना सांगितलं की आता तुम्ही बळी नको देऊ, तर दूध आणि खिरीचा नैवेद्य करा. दूध आणि खीर हे कदाचित शक्तिवर्धक असतं आणि जो नैवेद्य आपण देवाला अर्पण करतो तोच आपण घेतो. त्यामुळे सगळ्या गावांनी दुधाची खीर प्यायल्यामुळे कदाचित ती महामारी त्यावेळेला दूर झाली असेल, जे काही असेल. आता त्या दुधाची खीर हा उपाय त्यावेळेला सांगितला गेलेला होता. त्या बापन्नाऱ्यांनी पाण्याने भरलेले एक मोठे भांडे आणून ठेवायला सांगितले आणि त्यांनी विषारी किटाणूंना नाश करण्यासाठी काहीतरी मंत्रोच्चारण केले. त्याबरोबर ते किटाणू सगळे त्या पाण्याच्या भांड्यात येऊन पडले आणि त्या गावची जी महामारी होती ती पिठापूरमधून दूर निघून गेली असा इथे उल्लेख आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आज नरसावधानींचा वृत्तांत ऐकला. मध्ये कसा अहंकार आणि मोह होता तो दूर होण्यासाठी श्रीपाद शिवल्लभांनी त्यांच्याकडे काय मागितलं, नंतर त्यांचे पुण्यशरीर त्यांना सोडून गेल्यानंतर त्यांचे पुढे काय होणार, तर ते दरिद्री झाले आणि त्यानंतर गावामध्ये आलेल्या महामारीचा कॉलराच्या साथीचा उल्लेख आलेला आहे आणि साथीच्या रोगांवर आपण कसा प्रतिकार करावा त्याचाही उपाय इथे सांगण्यात आलेला होता. तर आजची कथा ही आपण आता इथेच थांबूया आणि आजच्या कथेमध्ये आपण अनेक गोष्टी शिकलेलो आहोत. तर इथे जेव्हा तुम्ही पाहिलं तेव्हा पुन्हा पुढचा जन्म यांचा उल्लेख आलेला आहे या कथेमध्ये असलेल्या. आता नरसावधानींना पण परत एकदा ब्राह्मण जन्म मिळणार आहे आणि ते श्रीपाद शिवल्लभ जेव्हा नरसिंह अवतार घेतील तेव्हा ते पुन्हा त्या ब्राह्मणाच्या जन्मास येतील आणि तेव्हाही ते दरिद्री असतील असाही उल्लेख इथे आलेला आहे. नरसावधानांची कथा तर आता पुढे येणारच आहे.
पण आजच्या कथेपुरता हा प्रश्न आहे की नरसावधानींकडे श्रीपादशी प्रभूंनी कोणती भाजी मागितली. श्रीवल्लभ प्रभूंना कोणती भाजी खाण्याची इच्छा झाली, जी भाजी नरसावधानींकडे भरपूर होती, फक्त भाजीचंच नाव सांगायचं आहे, आणि ती भाजी त्यांनी नरसावधानींकडे मागण्याची इच्छा प्रकट केली. तर आजची कथा आपण इथेच थांबवत आहोत. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी जसे नेहमी देतात तसे या प्रश्नाचं उत्तर व्हॉट्सॲपला मला पाठवायचं आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.